नमस्कार सखींनो, कशा आहात? आज पुन्हा तुमच्यासाठी घेऊन आले आहे मी वेडिंग स्पेशल डिझायनर बॅग। ही बॅग तयार करण्यासाठी मी जे फॅब्रिक घेतले ते साडीचे 2 काठ आहेत। तुमच्याकडे जर असे काठ अवेलेबल नसेल तर एक सिंगल पीस घेऊन त्यावर तुम्ही मधोमध ब्लॅक कलर किंवा कोणत्याही कलरची अशी लेस लावू शकता। इथे आता ह्याचं जे माप आहे ते 20x10 आहे। तुम्ही माझे पहिले व्हिडिओ जर पाहिले असाल तर त्यामध्ये मी ह्याच मापाच्या सर्व पर्सेस बनवलेल्या आहेत। आता पर्सच्या आतमध्ये मी इथे तांदळाची गोण आणि अस्तर घेतलेलं आहे 20x10चं। तुमच्याकडे समजा कॅनव्हास अवेलेबल असेल किंवा स्पंज असेल तर तेही तुम्ही तांदळाच्या गोणीच्या ऐवजी वापरू शकता। आता इथे मेन फॅब्रिक त्याच्या खालोखाल तांदळाची गोण आणि अस्तर ठेवून आपल्याला चारही बाजूने ह्याला शिलाई करून घ्यायची आहे। मी इथे खूप सोपी पद्धत सांगितली आहे पर्स शिवण्याची। तुम्हाला शिलाईमधलं जास्त नॉलेज नसेल तरी सुद्धा तुम्ही ही पर्स आरामात शिवू शकता। चारही बाजूला शिलाई मारून झालेली आहे। आता जी 20 इंचवाली बाजू आहे त्या दोन्ही बाजूला अशा प्रकारे आपल्याला स्ट्रिप्स लावून घ्यायच्या आहेत। आता ह्या सेम फॅब्रिकच्या पट्ट्या मी घेतलेल्या आहेत। तुमच्याकडे त्या अवेलेबल नसेल तर मॅचिंग किंवा कॉन्ट्रास्टमध्ये तुम्ही घेऊ शकता आणि अशा प्रकारे आपल्याला त्या ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे। दोन्ही बाजूला स्ट्रिप्स आपल्या जोडून झालेल्या आहे। तुम्ही पाहू शकता किती फिनिशिंग आलेली आहे ह्याला। आता ह्यानंतर आपल्याला बेल्ट जोडायचा आहे। इथे मी सेम फॅब्रिकचं 20 इंच लांबीचा बेल्ट घेतला आहे आणि ह्याची रुंदी 1 इंचाची आहे। आता ह्याला जी आपली 10 इंचाची बाजू आहे त्या बाजूला जोडून घ्यायचं आहे। तर 2-2 इंचावर अशा प्रकारे आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे आणि त्या 2 इंचाच्या मार्किंगवर आपल्याला हे बेल्ट ठेवून जोडून घ्यायचे आहेत। तुमच्याकडे सेम फॅब्रिक अवेलेबल नसेल बेल्टसाठी तर तुम्ही मॅचिंग कोणतीही लेस किंवा डोरी टाईप असं तुम्ही घेऊ शकता आणि ते बेल्ट म्हणून जोडू शकता। अशा प्रकारे बेल्ट जोडून झाल्यानंतर आता ज्या बाजू आहेत 10 इंचाच्या त्या दोन्ही बाजूला आपल्याला फिनिशिंगसाठी स्ट्रिप्स जोडून घ्यायच्या आहेत। ह्यासुद्धा मी त्यात सेम फॅब्रिक मॅचिंग अशा घेतलेल्या आहेत। दाखवल्याप्रमाणे स्ट्रिप्स जोडून घ्यायच्या आहेत। सखींनो, तुमच्याकडे जर सेम असे फॅब्रिक म्हणजे साडीचे काठ वगैरे अवेलेबल नसतील, ब्लाऊज पीस असतील तर तुम्ही काय करू शकता, 2 ब्लाऊज पीस कॉन्ट्रास्टमध्ये असतील ते एकत्र जोडून करू शकता किंवा एकाच ब्लाऊज पीस किंवा कोणताही कपडा तुमच्याकडे अवेलेबल असेल त्यावर वेगवेगळ्या कलरच्या लेस लावून अशा प्रकारे तुम्ही पर्स बनवू शकता। ही पर्स अतिशय सोपी आहे, 15 मिनिटात होणारी आहे आणि कमी खर्चाची आहे। अशाच पर्सेस बनवून तुम्ही विकूसुद्धा शकता। तांदळाच्या गोणीच्या ऐवजी तुम्ही कॅनव्हास वापरला तर पर्स आणखीन चांगली होऊ शकते। ह्यानंतर आपण झीप अटॅच करणार आहोत। जर तुम्हाला बॅगची जी झीप असते त्यामध्ये रनर ओवता येत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे ड्रेसची वगैरे झीप आपण असते ती घेऊ शकता, कारण त्यामध्ये ऑलरेडी रनर लावलेला असतो। ह्या आधीचे व्हिडिओज तुम्ही पाहिले असेल। ही जी बॅग मी बनवली आहे ह्यामध्ये सुद्धा मी ड्रेसची जी झीप असते तीच लावली आहे। पर्सला झीप कशी लावायची ह्याचं वेगळं ट्युटोरियलसुद्धा मी चॅनलला अपलोड केलं आहे, तुम्ही तेही पाहू शकता। त्यामध्ये ड्रेसची झीप आपण लावतो त्याप्रमाणेच ही झीपसुद्धा आपल्याला लावायची आहे। झीप लावायला जरी तुम्हाला जमत नसलं तर तुम्ही वेलक्रो किंवा मॅग्नेट बटन वगैरे सुद्धा लावू शकता किंवा बटवासुद्धा तुम्ही ह्याचा बनवू शकता। बटव्याचे सुद्धा 2-3 व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत, तुम्ही ते नक्की पहा। जर तुम्ही नवीन शिवणकाम करत असाल तर पहिल्यांदा जुना कपडा एखादा असेल त्याचे असे छोट्या छोट्या पर्सेस बनवून बघा। त्या व्यवस्थित यायला लागल्या की मग नवीन चांगला कपडा घेऊन तुम्ही वेगवेगळ्या डिझायनर पर्स बनवा।
कारण जोपर्यंत आपण कोणत्याही गोष्टीची प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत ती आपल्याला व्यवस्थित येत नाही. बॅगला झिप अटॅच करताना दोन्ही बाजूने थोडीशी जास्त आपल्याला एक्स्ट्रा झिप ठेवायची आहे. नंतर तिला कट करता येते. परंतु सेम टू सेम ठेवल्यानंतर कधी कधी काही प्रॉब्लेम झाला तर ती फिनिशिंग वगैरे बिघडते. झिप अटॅच करून झालेली आहे. ऑलमोस्ट पर्स आता आपली रेडी झाली आहे. आता फक्त एकच राहिलं आहे, दोन्ही बाजूला शिलाई करायची आहे. आपली पर्स आता तयार झाली आहे. तर ही पर्स बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. ही पर्स जी आहे ह्यामध्ये भरपूर सामान बसतं आणि तुम्ही फिनिशिंगसुद्धा पाहू शकता. खूपच चांगल्या प्रकारे झालेली आहे. तुम्हाला कोणतीही डिझायनर पर्स बनवायची असेल तर त्यासाठी सगळ्यात जास्त गरजेचं असतं की तुम्ही फॅब्रिक कोणतं निवडता. जर तुम्ही वेडिंगसाठी निवडत असाल तर तुम्हाला गोल्डन, सिल्वर किंवा असे ब्राईट कलर निवडायचे आहेत. तुम्ही जर डल कलर निवडले तर ते साडीवर किंवा त्या फंक्शनमध्ये सूट नाही होत. आणि आपण प्रत्येक वेळेला लग्नाला किंवा कुठे फंक्शनला जाताना नवीन नवीन पर्सेस घेत नाही. पण घरात बसून जर आपण एवढ्या छान पर्स बनवू शकतो तर जरूर आपण वेगवेगळ्या फंक्शनला किंवा लग्नाला कशालाही वेगवेगळ्या पर्स वापरू शकतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या पर्सेस बनवून तुम्ही तुमचं पर्सचं कलेक्शन वाढवू शकता. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर बिझनेस करण्याची इच्छा असेल तर तुम्ही बल्कमध्ये कपडा घेऊन त्यातून अशा छान छान पर्सेस बनवून तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये वगैरेसुद्धा विकू शकता. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कोणताही कपडा कट करण्याआधी तो व्हिडिओ व्यवस्थित पहा. एखाद्या खराब कपड्यावर त्याची पहिली प्रॅक्टिस करा, त्यानंतरच चांगला कपडा कट करा. तर भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन पर्स शिकण्यासाठी. तोपर्यंत काळजी घ्या.